हॅलो, रिक्षा चालकांना विनंती आहे, आपला मोर्चा हा रिक्षाचा आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या रिक्षा घ्यायची. रिक्षा इथून व्हेनस कॉर्नर, ओसवाडकीस कॉर्नर ते चला 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 पुढे चला. युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगानं केंद्र आणि राज्य सरकारनं वाहनधारकांना जो लागतो LPG आणि CNG जो गॅस आहे त्या गॅसचे दर वाढवलेले आहेत. जो 44 रुपयाचा LPGचा गॅस रिक्षावाल्यांना मिळत होता त्याची आजची किंमत काल 80 होती, आज 85 रुपये झाले आहेत. दररोज गॅसची किंमत वाढते. त्याचबरोबर सरकारनं पेट्रोलवर गाड्या चालवायच्या नाहीत, LPGवर चालवा म्हणून सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या 12 तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये LPG गॅस मिळत नाही, म्हणजे जो आता वाहनधारकांना लागतो. त्यामुळे जवळजवळ 5 ते 6 हजार LPGच्या गाड्या आज गेली 3-4 दिवस झाले बंद आहेत आणि त्यांना पोटमारीची वेळ आलेली आहे. आणि म्हणून हे सरकार गरिबांच्यासाठी नाही, हे सरकार श्रीमंतांचं सरकार आहे. एक वेळेला या युद्धपाच्या भूमीवर सुद्धा केंद्र सरकारची एक मोठी बोट जी मद्रासमध्ये येऊन थांबलेली आहे, त्याच्यामध्ये 3 महिने LPG CNG आणि घरगुती गॅस पुरवठा गॅस आहे. मग गॅसचा पुरवठा का होत नाही? आज गॅसचे सिलेंडर जे 800-900 रुपयाला मिळतं, त्या 900 रुपयाच्या सिलेंडरची किंमत बाजारामध्ये ब्लॅकनं 2,500 रुपये झालेली आहे. म्हणजे हे गॅस धारक आज पैसे मिळवतात. माझं म्हणणं आहे कलेक्टर, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बाहेर पडावं, AC मध्ये थांबू नये आणि त्या पंपावर जावं, त्यांच्यावर रेट टाकाव्या, त्या गॅस एजन्सीवर रेट टाकाव्या आणि प्रत्येक माणसाला घरात गॅस मिळाला पाहिजे, प्रत्येक रिक्षावाल्याला गॅस मिळाला पाहिजे, ही आमची एक मुख्य मागणी आहे. नाही, आज आम्ही सर्व रिक्षाचा हा मोर्चा काढलेला आहे. हा आक्रोश मोर्चा आहे, एक गरिबांचा आक्रोश आहे की सरकारनं आमच्याकडे बघावं. हे आम्ही लोकशाही पद्धतीनं आज भारताच्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जर का या पद्धतीनं आम्हाला जर गॅस मिळाला नाही तर सर्व रिक्षावाले रस्त्यावर येतील आणि या पेट्रोल पंपावर हल्लाबोल करतील. त्याला पूर्णपणे कोल्हापूरचं प्रशासन जबाबदार आहे. तिने आता 2 दिवसामध्ये ही सर्व परिस्थिती सुधारावी. युद्धाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या गॅस पंप धारकांनी युद्ध चालू झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा LPGचा तुटवडा नसताना सुद्धा रोज हळूहळू करत 41 रुपयाचा जो गॅस होता तो आज 85 रुपयावर आणलेला आहे. आमची केंद्र शासनाकडे, राज्य शासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे अशी मागणी आहे की त्यांनी ताबडतोब यात हस्तक्षेप करावा. ही जी बनावट दरवाढ आहे, जी गोरगरिबांना लुटून श्रीमंतांचं घर भरणारी जी दरवाढ आहे, ही तातडीने कमी करावी. जिल्हा प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला नाईलाजानं कायदा हातात घ्यावा लागेल आणि या पंपावर हल्लाबोल करावा लागेल. सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय?